इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभा व विशेष महासभांमध्ये मंजूर झालेल्या विविध विषयांवरील अधिकृत ठराव अद्याप उपलब्ध करून देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी महापालिका नगर सचिव विभागाचे प्रमुख राहुल पोटे यांना घेराव घालण्यात आला। यावेळी महापालिका परिसर घोषणांनी दणाणून गेला। आंदोलनकर्त्यांनी नगर सचिव विभागाकडून महासभेत मंजूर झालेले ठराव वेळेत उपलब्ध करून दिले जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। महासभेतील निर्णय हा लोकशाही प्रक्रियेचा अविभाज्य भाग असून संबंधित ठराव तात्काळ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ठराव उपलब्ध करून देण्यात होणाऱ्या विलंबामुळे संशय निर्माण होत असल्याचाही आरोप करण्यात आला। यापुढे महासभा किंवा विशेष महासभेत मंजूर होणारे सर्व ठराव वेळेत उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा अधिक तीव्र व व्यापक लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवशाहू विकास आघाडीने दिला। आंदोलनादरम्यान नगरसेवकांनी राहुल पोटे यांच्याकडे मंजूर ठराव, इतिवृत्त तयार होण्यास होणारा विलंब आणि प्रशासनातील अडचणींबाबत प्रशासनाची सरबत्ती केली। मात्र अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। महासभेत मंजूर झालेल्या ठरावांमध्ये कोणताही बेकायदेशीर बदल करणे, इतिवृत्तात फेरफार करणे किंवा जाणीवपूर्वक विलंब करणे हे लोकशाही व कायद्याच्या विरोधातील कृत्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले। अशा प्रकारच्या दबावाची माहिती तातडीने देण्याचे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले। यावेळी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, शिवसेना गटनेते शिवाजी पाटील, नगरसेवक रणजित जाधव, नगरसेवक अमरजित जाधव, नगरसेवक सचिन राणे, नितीन कोकणे, राजू आलासे, गणेश सावरकर, नगरसेवक इम्रान हवेरी, रतन वाजे, युवराज शेंगाडे, मच्छिंद्र नगारे, अभिजित रवंदे, प्रकाश खंडाळे तसेच शिवशाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।